स्वतंत्र सैनिक जे देशावर बाउंड्रीवर लढणारे त्यांची संघटना आपल्या दिग्रस तालुक्यामध्ये, त्या अनुषंगाने 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ते स्वतंत्र सैनिक दिग्रस शहरामध्ये रॅली काढत असतात. हे रॅली काढत असतात मित्र. याने जागृत जनतेला जागृत सैनिकाचा अर्थ काय हे बरेच जणांना कळत नाही मित्र. समजून घ्यायला पाहिजे, त्याची कदर करायला पाहिजे. ते आजच्या दिवशी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्तंभापासून रॅलीला सुरुवात होत आहे. इथून जाणार आहे मालतीताई आंबोरे, भालूताई आंबोरे आणि या त्या महिला आत्ता क्रांतीसूर्य बिरसाजी मुंडा यांच्या स्तंभाला हार अर्पण करत आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा. टाळ्या इकडे बघा. इकडे या समय आपल्या येथील बरेचसे कार्यकर्ते हजर आहेत. पत्रकार अभय इंगळे, अरुणभाऊ राठोड, मौलाना आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित दिसत आहेत. किशोर कदम, लक्ष्मणरावजी खंडारे माजी सैनिक, बरेचसे सैनिक या ठिकाणी आपल्याला दिसतात मित्र. गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेशजी करवा मित्रमंडळ उपस्थित दिसत आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्तंभापासून माजी सैनिकांची रॅली दरवर्षी निघत असते. जनजागृती रॅली असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रत्येक शहीदांच्या स्मारकाला हार अर्पण करून त्यांचं अभिवादन करण्यात येत असते. दिलीप भाऊ तायडे प्रामुख्याने उपस्थित आहेत, माजी सैनिक. आणि इथून आपले मनोहरजी उघडे साहेब घंटीबाबा चौक, त्यानंतर मौलाना आझाद, कच्ची चौक, शेरे तुराब खान, आर्णी नाका चौक, सुभाषचंद्र बोस पुतळा कच्ची चौकामधला, आणि आपला जे हुतात्मा चौक, कमान चौक, गांधी चौक आहे त्या ठिकाणी. तिथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज मानोरा चौक, आणि आपले माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक, लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यापाशी त्यांना अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात येईल. मित्र, रॅलीला सुरुवात होत आहे. आठवड उपाध्यक्ष आहेत, सोळंकी भाऊ हजर नाही नागगाव गेले. आणि देवानंद राठोड भाऊच्या खरोखर आणि लक्ष्मणरावजी खंडाळे उपस्थित सगळ्याच माजी सैनिकांचं योगदान भरपूर राहते या रॅलीमध्ये. आणि 3 दिवसापासून त्यांचे सतत फोन आहे कॅमेरामॅनला आणि PG गावंडे यांना, किंवा तयार राहा, ओके ठेवा कॅमेरा वगैरे मोबाईल तुमचे. आणि त्याबद्दल सर्व माझ्या चॅनलच्या वतीने देवानंद भाऊ राठोड सगळे सैनिकांचं मी अभिनंदन करतो. आणि रॅलीला या ठिकाणी सुरुवात होता मित्र. धन्यवाद. भारत माता की जय, भारत माता की जय. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा अमर रहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा. माजी सैनिक या ठिकाणी बिल्कुल मैडम छोड़ देंगे. उपस्थित आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांना माजी सैनिकांच्या अर्ध्याने अभिवादन करत आहेत. पुष्पहार घालून
आणि नंतर किशोरभाऊ कदम, कॉम्रेड पी.जी. गावंडे, लोकशाही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करत आहेत. त्यांच्या सोबतच आपला दिसणारा मित्र लोकशाही अण्णाभाऊ साठे. भाषण भी करतात. सोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक चंदन भाऊ पवार कलोसे आणि अरुणभाऊ राठोड, रमेशजी करवाजी, माजी सैनिकासोबत सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माजी सैनिकांनी अभिवादन केलं आहे पुष्पहार घालून. आता मनोहरजी उघडे, शहीद मनोहरजी उघडे. चांगला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सर्वश्रीप्रमाणे यावर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहीद मनोहरजी उघडे माजी सैनिक हा शहीद झाले बॉर्डरवर एकात्तरच्या लढाईमध्ये. त्यांच्या शहीद स्तंभाजवळ माजी सैनिकांची यादी आलेली आहे आणि शहीद मनोहरजी उघडे यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपाध्यक्ष देवानंद राठोड, अशोक कांबळे, लक्ष्मणराव खंडारे, कार्याध्यक्ष प्रकाश नालामा, राजूसिंग राठोड, दिलीप भाऊ तायडे, चोपडे साहेब, संजय अंबुरे, प्रकाश घाडगे सह सर्व माजी सैनिक या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत. आणि त्यांच्या अर्ध्या आगी माजी सैनिक शहीद स्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी माजी सैनिक देवानंद राठोड भाऊ, लक्ष्मणरावजी खंडारे, त्यांचा एक त्याग आहे मित्र, त्यांच्या सोबतच बरोबरी सोबत. म्हणून हा देशासाठी लढलेले, बॉर्डरवर लढलेले माजी सैनिक 71च्या लढाईमध्ये शहीद मनोहरजी उघडे शहीद झाले आणि ते जागृती म्हणून, सैनिकांची जागृती म्हणून आपल्या इथे माजी सैनिकांनी ते परंपरा रॅली चालू केलेली आहे. शहीद मनोहरजी उघडे, शहीद मनोहरजी उघडे, शहीद मनोहरजी उघडे. देवानंद राठोड, लक्ष्मणरावजी खंडारे, शेख हा माजी सैनिक उपस्थित सगळे आपल्याला या ठिकाणी साहेब वगैरे त्यांच्या अर्ध्यागिनी पुष्प हात टाकून अभिवादन करीत आहेत. शेख मनोहरजी उघडे काय सांगाल? भाषण करा इकडे, इकडे इकडे. आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं.
आज का दिन हर भारतीय के लिए गर्व का सम्मान का दिन है। इस आजादी के लिए हमारे वीरों ने बहुत त्याग और बलिदान दिया है। हम उन सभी वीरों शहीदों को दिल से नमन करते हैं। हमारे जवान देश की सीमा पर खड़े होकर हमारे और हमारे परिवार की रक्षा करते हैं। हमें अपने देश को, सैनिकों और उनकी बहादुरी पर हमेशा गर्व रहेगा। भारत की सबसे बड़ी ताकत हमारी एकता और आपसी भाईचारा है। आइए हम मिलकर अपने देश को सच्चा, सुरक्षित और मजबूत बनाएं। हम ऐसा भारत बनाएं जिस पर हमें आने वाली पीढ़ियों को भी गर्व हो। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वानकडे चला. हॅलो हॅलो. शेर तुराब खान यांच्या फलकाला स्वातंत्र्य दिनानिमित्त त्या अभिवादन करत आहेत. नगर परिषदला विनंती आहे साफसफाई करायला पाहिजे. नगर परिषद कोणी मेंबर असले, कोण नगराध्यक्ष जरा लक्ष देत जा. मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला इथे शिवेचा वटा बनवला पाहिजे. ते सैनिकाची मागणी आहे. इथे माजी सैनिक राजे शेर तुराब खान यांच्या बोर्डाला अभिवादन करण्यासाठी दिग्रस येथील माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष देवानंद राठोड साहेब, वानखेडे साहेब, कांबळे साहेब, अगोले साहेब, सगळे दिलीप जाई, शेख साहेब, वकील शेख, आम्ही जंगली भाई, मौलाना, सर्व आपल्या या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत लोक. आतिक मौलाना आणि सगळे माजी सैनिक या ठिकाणी शेर तुराब खान या फलकाला अभिवादन करत आहेत. माजी सैनिक शेर तुराब खान, शेर तुराब खान, माजी सैनिक शेर तुराब खान. धन्यवाद. शहीद अब्दुल हमीद यांच्या फलकाजवळ शहीदांच्या फलकाला पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिग्रस येथील माजी सैनिकांची संघटना 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जागृती रॅली काढून माजी सैनिक त्यांच्या पत्नी अर्ध्यांगिनी शहीदांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी रॅली काढत असतात. माजी सैनिक लक्ष्मणराव राठोड सर्व या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि चक्र शहीद अब्दुल हमीद यांच्या बोर्डाला, शहीदांच्या बोर्डाला अभिवादन करताना माजी सैनिक दिग्रस येथील माजी सैनिक संघटनेचे माजी सैनिक शेख वकील शेख आणि सोबतच वानखेडे साहेब, आंबोले साहेब, देवानंद राठोड, लक्ष्मणरावजी खंडारे, परमवीर चक्र अब्दुल हमीद यांच्याबद्दल 2 शब्द मी लक्ष्मणरावजी खंडारेला विनंती करतो. त्यांनी त्यांचे सांगावे थोडे 2 शब्द अब्दुल हमीद, शहीद अब्दुल हमीद यांच्याबद्दल.
मित्रांनो, सर्वप्रथम तर आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अब्दुल हमीद, परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद हे 1965च्या लढाईचे मेन हिरो, ज्यांनी अमेरिकाचे 75 टँकपैकी 3 टँक तोडले आणि आपले प्राणाची आहुती दिली. त्याचे ते टँक तोडायची सुरुवात हे अब्दुल हमीदनं केली होती. कारण अमेरिका म्हणे आमच्या टँकचा एक तुकडा बी कोणी जे आहे ते तोडू शकत नाही, परंतु अब्दुल हमीदनं जे आहे त्याचे 3 टँक तोडले. 2 टँक तोडल्याच्या नंतर तिसऱ्या टँकचं जे टँकमध्ये आतमध्ये जाण्याकरता जे माणसांचं जे तिथे जे झाकण आहे त्याचं वरचं ते झाकण उडवून त्यांनी ग्रेनेड टाकलं आणि ते ग्रेनेड टाकून त्याने उडी मारली आणि तो चालला. तर 4थ्या टँकवाल्याने त्याला पाहिलं की अब्दुल हमीद जे आहे हा आमच्या टँकवर बात करत आहे. तर त्याने सरळ जे आहे तो गोळा जे आहे ते अब्दुल हमीदच्या अंगावरचं जे आहे ते मारला आणि त्याचा एक पाय आणि एक हात जागीच पडला आणि तो जागीच तरी झाला. तर त्याच्यानंतर त्याचा जे ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला पांढरा झेंडा हाताने घेतला. पांढरा झेंडा हाताने घेतल्याच्या नंतर त्याच्याबद्दल कोणतीच जे आहे म्हणजे गोळी वगैरे कोणतेच काही चालू नसते. कारण हे नियम बांधलेले आहेत पूर्ण विश्वमध्ये. पांढरा झेंडा घेऊन झाली त्यानं मग ते अब्दुल हमीदचं जे आहे जे बॉडी आहे त्याने ते उचलली, जीपमध्ये टाकली आणि तो मागच्या साईडमध्ये जे आहे म्हणजे रिअरमध्ये जे आहे ब्रिगेडियर साहेब किंवा लेफ्टनंट जनरल वगैरे तर तो तिथं त्यांना घेऊन आला आणि त्यांनी ड्रायव्हरने जे आहे ते सर्व काही हकीकत सांगितले की अब्दुल हमीदने काय काय केलं. त्यानंतर जे आहे त्यांनी जे आहे रिअरमध्ये जे आहे तो जनरल साहेबाला जे फोन करून सांगितलं. जनरल साहेबांनी जे आहे ते आपले जे त्यावेळेचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री त्यांना जे आहे ते खबर दिली की असे असे आपले जवान जे आहे ते अमेरिकाचे जे 75 टँक पाठवले आहेत ते टँक तोडण्याची सुरुवात केली आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ते अब्दुल हमीदने केली होती. ते लढाई जी आहे त्यावेळेस जे हे टँक तोडायच्या आधी आपली आर्मी पंजाबमध्ये आणि बाकी ठिकाणी बॉर्डरमध्ये बरेच ठिकाणी जे मागं सरकली होती. कारण त्यांच्याकडे जे आहे त्यांचे मोठमोठे टँक होते. हे अमेरिका जे नेहमी जे आहे आता आपण अमेरिकाचे लई गुण गातो, परंतु वास्तविक पाहता अमेरिका जे आहे ते कधीच आपल्या देशाचा झालेला नाही, ना आधी होता ना आज राहणार नाही. कारण अमेरिकाला जे आहे तो नेहमी जे आहे तो पाकिस्तानची मदत करते आणि चैना बी पाकिस्तानला मदत करते. त्याच्यामुळे जे आहे अब्दुल हमीद जेव्हा शहीद झाला खबर दिली पंतप्रधानांना, तर पंतप्रधानांनी फोन केला अमेरिकाच्या राष्ट्रपतीला की तुमचे टँक जे आहे आमचे जवान ध्वस्त करत आहे. त्यानंतर जे आहे तर ते अमेरिकाचे राष्ट्रपती म्हणतात की असं कसं होऊ शकते की आमचे टँक कोणी बरबाद कसे काय करू शकते, आमच्या टँकचा तर 1 इंचचा तुकडा नाही करू शकता. तर ते म्हणते लढाई थांबवा आणि मी ते पाहण्याकरता येतो की आमचे टँक कसे काय बरबाद होत आहे. तर ते म्हणते लढाई आमचे पंतप्रधान म्हणते लढाई अभी तो बोले ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, लड़ाई नहीं मिटेगी, चलती रहेगी और तुम्हारे टँक हमारे जवान बर्बाद करते रहेंगे. तर ते जे आहे त्यावेळेस जे आहे जेव्हा ते ज्या ठिकाणी ते मरण पावले होते पंजाबच्या एरियामध्ये आहे ते आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांचं स्मारक बांधलं गेलेलं आहे आणि त्याची जे सेवा आहे तिथं ते जे तिथे जे पब्लिक म्हणजे जे आहे तिथं जे सरदार लोक त्यांची सेवा करत आहे तिथं अगरबत्ती लावणं, फुल करणं, त्या एरियाचे साफसफाई वगैरे करणं. तर हे सुरुवात जे आहे म्हणून अब्दुल हमीद हे खरोखरच परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद जे आहे तर हे खरोखरच देशाचे मेन हिरो 1965च्या लढाईचे. तसेच तर त्या लढाईमध्ये आमच्या काही जवानांना जे आहे आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्या सर्वांना मी श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. आणि अब्दुल हमीदच्या बद्दल एक नारा आपण बुलंद करू. अब्दुल हमीद, अब्दुल हमीद, परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद. जय जवान, जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की वंदे वंदे. जय जवान, जय किसान, जय संविधान.
संघटना माजी सैनिकांची इथं आलेली आहेत आणि त्यांचे सर्व प्रमुख दिग्रस येथील भाजपा तालुका अध्यक्ष अरुण भाऊ राठोड यांच्या शुभ हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यासाठी पुष्पहार घालून अरुण भाऊ राठोड तालुका अध्यक्ष भाजपा यांच्या शुभ हस्ते आतिक मौलाना चला चला वर चला वा एका साईडला संजय गारव अरुण भाऊ राठोड संजय गारव आतिक मौलाना हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत पुष्पहार घालून अभिवादन करत आहेत आणि माजी सैनिक संघटना दिग्रस तालुका रमेशजी करवा सोबत आहेत अरे तिथं इधर 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 चेहरा करो भाई हा इथून जाऊन यावं ना मैदानात जाऊन संग्राम हुतात्मा चौक गांधी चौक गांधी कमान दिग्रस या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दिग्रस तालुका सैनिक संघटना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि आंबोरे सर तायडे सर शेखर साहेब वानकडे साहेब देवानंद राठोड सर्व दिलीप तायडे सर्व माजी सैनिक अभिवादन करत आहेत सोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण भाऊ राठोड रमेशजी करवा आतिक मौलानाजी त्यांच्यासोबत मित्रमंडळ आहे काँग्रेस किशोर कदम सगळे सर सर्व मंडळी त्यांच्यासोबत आहेत रशी आहात बाबा मित्र सैनिकांच्या पत्नी सोबत आहे हो असं छोटं बनवायला पाहिजे ते असं जोडलेलं आहे ते टेनाचं सर्व शहीदांना सर्व शहीदांना सर्व शहीद स्वतंत्र संग्राम स्वतंत्र संग्राम जे भारत देशासाठी शहीद झालेले सर्व स्वतंत्र संग्राम भारत माता की वंदे वंदे यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाला अभिवादन करण्यासाठी बोलो आराम चाय हेलो नर्सी सेट होटल हाँ ये शूट कर रहे ना अभी इनके रैली का हाँ उसके स्कूल में प्रोग्राम है आएंगे हाँ।
धन्यवाद बब्बू शेठ. नरसी शेठ हा जुन्न गाजलेलं हॉटेल आहे. नरसी शेठ त्यांचा स्वर्गवास झाला, त्यांचा वारसा म्हणून बब्बू शेठ हॉटेल चालवत आहे. आणि माजी सैनिक दिग्रस तालुका माजी सैनिक संघटना स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि प्रजासत्ताक दिन 26 आणि 15 ऑगस्टच्या निमित्त जनजागृती रॅली आणि शहीदांना अभिवादन करण्यासाठी दिग्रस येथे जेवढ्या शहीदांचे स्मारक आहे, फलक आहे, फोटो आहे, बोर्ड आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी यांनी एक उपक्रम चालू केला माजी सैनिकांनी. त्या अनुषंगाने इथं हुतात्मा चौक आहे दिग्रसमध्ये, गांधी कमानजवळ, त्याने बब्बू शेठच्या हॉटेल समोर. या ठिकाणी इथं आपले शुक्लाजी पण होते माजी सैनिक, तर ते त्यांच्या घरासमोरच आपल्या इथे दत्तूपंत होते सदावर्ते माजी सैनिक. इथं बरेच वेळा आले, आमचे भाषण झालं. माजी आमदार भाऊ पटेल आमचे त्या ठिकाणी याच हुतात्मा चौकामध्ये नरसी शेठ होते त्यावर हजर. तर त्यांचे वारसा बब्बू शेठ या सैनिकांना दरवर्षी चहा पाणी करतात. त्या चहाबद्दल मी यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि आत्ताची रॅली आपली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे रवाना होत आहे. तिथून भगतसिंग चौक, भगतसिंगाच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, नंतर संभाजी चौक, मानोरा चौक, संभाजी चौकामध्ये संभाजीच्या पुतळ्याला हार अर्पण करून बोर्डाला फलकाला माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि माजी स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या 2 पुतळ्याजवळ तिथं रॅलीचा समारोप होईल. तर आता आपला रॅली सगळ्यांचा चहा झाला असेल तर आपली रॅली आता समोर पदार्पण करत आहे, रवाना होत आहे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे. धन्यवाद. शहीदांच्या स्मारकांना अभिवादन करण्यासाठी रॅली निघालेली आहे. दिग्रस तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गणेश भाऊ सोळंके, उपाध्यक्ष देवानंद राठोड माजी सैनिक, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव खंडार माजी सैनिक, हा देशासाठी लढलेले, पांढरीवर लढलेले परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद यांच्या प्रतिनिधीला यांच्या फलकाला अभिवादन करून हुतात्मा चौकामध्ये गांधी कमान बब्बू शेठच्या हॉटेलसमोरील हुतात्मा चौक त्या स्मारकाला अभिवादन करून आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिग्रस येथील माजी सैनिक रॅलीच्या माध्यमातून चालत आहेत, जात आहेत. आणि त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या आदरांनी त्यांच्या प्रतिष्ठेवर आहे माजी सैनिकांच्या गौरवाची बाब आहे. प्रतिष्ठा झालेली हा माजी सैनिक दिग्रस तालुका संघटनेचे अध्यक्ष गणेश भाऊ सोळंके, उपाध्यक्ष देवानंद भाऊ राठोड, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव खंडारे आणि गोसावले स्वतः नावावली चंद्रशेखर चित्रवादी, आंबोले, संजय आंबोले, चोपडे, खारगे हा सर्व माजी सैनिक याच्यामध्ये सामील आहेत. आणि आता स्मारकाला अभिवादन करून नेताजी सुभाषचंद्र बोस परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद यांच्या फलकाला अभिवादन करून हुतात्मा चौकामध्ये अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात आहे. त्या तिथून नंतर भगतसिंग चौक छत्रपतीजवळ, नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यांना अभिवादन करून संभाजी चौक मानव चौकामध्ये नंतर आपले माजी विजेता अब्दुल हमीद 62च्या लढाईमध्ये शहीद झालेत. 65च्या लढाईमध्ये शहीद झालेत. परमवीर चक्र विजेता त्यांना सगळ्याला अभिवादन करून आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जात आहेत. रॅली जात आहे, रॅली माजी सैनिकांची. तरी चला मारुती आंबोलेच्या या ठिकाणी त्यांच्या माध्यमांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारुती आंबोले, मारुती हार्गे, पवार साहेब त्यांच्या सोबत महिला मंडळ त्या अभिवादन करताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन घ्यावं आपल्याला दिसत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की जय, भारत माता की जय, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
यामुळे आपल्याला विचार व्यक्त करता येईल आणि माहिती देऊन यावे. आदरणीय बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार आणि स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेले आहोत. 15 ऑगस्ट हा सर्व भारतीयांचा स्वाभिमानाचा आणि भावनेचा दिवस आहे. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केले, जसे की महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, संघर्ष केला आणि आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या त्यांच्या त्यागामुळे, संघर्षामुळे आणि बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतामध्ये मोठ्या स्वाभिमानाने जगत आहोत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाची खूप वेगाने प्रगती झाली. मला असं वाटते देशाच्या प्रगतीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी, माजी सैनिकांनी सर्वांनी आपले प्राणपणाला लावून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, परंतु आपलेही कर्तव्य बदलले. देशातील सर्वसाधारण नागरिकांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपले अनमोल असे योगदान द्यायला पाहिजे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर इंग्रजाची राजवट संपली आणि इथे नवीन भारत निर्माण झाला. या भारतामध्ये सर्व धर्मीय एकत्र येऊन आपल्या भारताचा विकास करत आहे. सर्व नागरिकांनी आपला जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत हे सर्व काही विसरून एकत्र येऊन एक भारतीय म्हणून या देशाचा विकास करावा. सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपण एक संकल्प करूया. आपल्या देशाचा सन्मान करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया, शिक्षणावर जोर देऊया आणि आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपल्या देशाला समोर नेण्याचे योगदान देऊया. एवढे करून मी माझे 2 शब्द जय हिंद, जय भारत. आणि आयोजकांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्या सर्वांचे आभार व्यक्त करते. जय हिंद, जय भारत, जय भीम. धन्यवाद करतो.